आजची तरुणाई डीजे आणि पार्टी म्हटलं की हुरळून जाते। पार्टीच्या नावाखाली आपण काय करतोय, आपल्या आयुष्याची कशी राखरांगोळी करतोय याचं भान त्यांना उरत नाही। असंच काहीसं मुंबईच्या गोरेगावमध्ये घडलंय। मुंबईच्या गोरेगावमध्ये नेस्को सेंटरमध्ये एक पार्टी होती। त्यात लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टही होतं। मात्र याच कॉन्सर्टच्या नावाखाली सुरू होता तो म्हणजे ड्रग्सचा बाजार आणि याच ड्रग्सच्या अतिसेवनानं म्हणजेच ओव्हरडोसनं दोघांचा जागीच मृत्यू झालाय। त्यामुळे मुंबई आता हादरून गेली आहे। आता या प्रकरणानंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत, त्याचाच आपण आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। गोरेगाव नेस्को सेंटरमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा कहर पाहायला मिळाला। यात 2 तरुणांचा मृत्यू झालाय। हे प्रकरण धक्कादायक वळण आता घेतंय, कारण हे प्रकरण आता अनेक रुग्णालयात पोहोचले। मुंबईचं उपनगर असलेल्या गोरेगाव येथील प्रसिद्ध नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टला गालबोट लागलं। संगीताच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईमध्ये अंमली पदार्थांचा शिरकाव झाल्यानं 2 तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर अनेक तरुण गंभीर अवस्थेत रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत। या घटनेमुळे मुंबईतील हाय प्रोफाईल पार्ट्या आणि कॉन्सर्टमधील ड्रग्सच्या विळख्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव पूर्वेकडील नेस्को सेंटरमध्ये एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी मुंबई आणि आसपासच्या शहरातून हजारो तरुणी उपस्थित होत्या। मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा कार्यक्रम रंगात आला होता तेव्हा काही तरुणांची प्रकृती ही अचानक खालावली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही तरुण नाचता अचानक जमिनीवर कोसळले, तर काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। सुरक्षा रक्षकांनी आणि आयोजकांनी तातडीनं या तरुणांना बाहेर काढलं, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वी 2 तरुणांचा मृत्यू झाला होता। मृत तरुणांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत असून प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार ड्रग्ज ओव्हरडोस हेच मृत्यूचं मुख्य कारण असल्याचं समोर आलंय। घटनेनंतर जखमी झालेल्या इतर तरुणांना जोगेश्वरी येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या तिथे 5 ते 6 तरुणांवर उपचार सुरू असून त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। या तरुणांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांनी नेमक्या कोणत्या अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं हे स्पष्ट होईल। या भीषण घटनेची दखल घेत गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी एडीआर अंतर्गत नोंद केली असून आयोजकांची चौकशी सुरू केली आहे। हा ड्रग्सचा पुरवठा कुठून झाला, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कडक सुरक्षा असताना सुद्धा कॉन्सर्टमध्ये ड्रग्स पोहोचले कसे, कुणी पेडलर तिथे सक्रिय होता का, कार्यक्रमाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि वैद्यकीय पथक तैनात होते का, नियमांचं उल्लंघन झालंय का, या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे सर्व पोलीस आणि पालिकेचे परवाने घेण्यात आले होते का, अशा अनेक बाजूंनी आता या घटनेचा तपास केला जाणार आहे। पण हे सगळं पार्टी झाल्यावर आणि काही जण मेल्यावर पोलिसांना कसं सुचलं? आधी गोरेगाव पोलीस झोपा काढत होते का, हा ही सवाल आता उपस्थित होतोय। कारण पार्टीत थेट ड्रग्ज येतं आणि पोलिसांना साधी खबरही लागत नाही, मग पोलीस काय करत होते? मुंबईत गेल्या काही वर्षात मोठ्या म्युझिक कॉन्सर्टचं फॅड वाढलंय। मात्र अशा कार्यक्रमांमध्ये सिंथेटिक ड्रग्ज, एमडी किंवा एक्स्ट्रॉटी सारख्या अंमली पदार्थांचा वापर वाढत असल्याचं वारंवार समोर येतंय। तरुणाईमध्ये कूल दिसण्याच्या नादात किंवा उत्साहाच्या भरात ड्रग्ज घेण्याचं प्रमाण वाढल्यानं अशा जीवघेण्या घटना घडत आहेत। या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नेस्को सेंटर बाहेर पालकांनी गर्दी केली होती। आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल पालक चिंता व्यक्त करतायत। आम्ही मुलांना मनोरंजनासाठी पाठवतो, पण तिथे जर अशा प्रकारे मृत्यूचा सापळा रचला जात असेल तर प्रशासनानं यावर बंदी घालायला हवी, अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिल्यात। पण पोलिसांच्या बाबतीत जे सवाल उपस्थित होतात तेच सवाल इथेही उपस्थित होतात। कसं आहे ना की पैसा आला म्हणजे सगळं आलं। आपली पोरं कुठे जातायत, काय करतायत, कुणासोबत फिरतायत, कुणासोबत पार्ट्या करतायत याची खबरदारी घेणं ही पालकांची सुद्धा जबाबदारी आहे। अन्यथा नुसती भुई थोपटून काही होणार नाही। गृह खात्यानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मुंबईतील सर्व इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना कडक नियमावली लागू करण्याचे संकेत दिले आहेत। जर आयोजकांच्या हलगर्जीपणामुळे किंवा सुरक्षेतील त्रुटींमुळे ही घटना घडली असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलंय। गोरेगावची ही घटना केवळ एक अपघात नसून अंमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याचं एक भयानक पुरावा आहे। 2 तरुणांचे गेलेले प्राण आणि रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणारे तरुण ही संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे। पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मुख्य ड्रग्ज तस्करांपर्यंत पोहोचतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचसोबत आपण कूल दिसण्याच्या नादात आपल्या आयुष्याची कशी राखरांगोळी करतोय याचा विचार तरुणाईनं करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।